हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। एक महत्वाची सूचना, आपण हे जे सगळ्या आचार्यांना भगवंतांना प्रणाम करतो याला मंगलाचरण म्हणतात। तर ते हे तुम्ही जे ऑनलाईन जे आहात ते सर्वांनी हे म्हटलं पाहिजे बरं का, सोबत म्हटलं पाहिजे। तुम्हाला लक्षात राहत नसेल तर भगवद्गीतेच्या पहिल्या पानावरती दिलेलं आहे, इंट्रोडक्शनच्या सुरुवातीला रोज त्याचा प्रॅक्टिस केला पाहिजे। तुम्ही कुठल्याही संप्रदायाचे असाल, कुठल्याही गुरुला मानत असाल, काही हरकत नाही, तरीही म्हणा, कारण ज्यांच्या परंपरेतील आपण भगवद्गीतेचं वाचन करतोय, त्यांच्याकडून ज्ञान येत आहे, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही त्याच्यातली ऑनेस्ट आणि सिन्सिअर भाव आहे। ओके, हरे कृष्ण। श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत। अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग। कुरुक्षेत्रातील युद्धभूमीवर सैन्याचे निरीक्षण। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 23 आणि पुढे। श्लोक नंबर 23 जो आहे तो कालच्या श्लोकाशी संबंधित आहे। त्यामुळे आपण म्हणूया 24वा, परंतु मी वाचताना 23 पासून वाचतो। श्लोक नंबर 24। संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्। संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेश गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयित्वा रथोत्तमम्। संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयित्वा रथोत्तमम्। सॉरी। संजय उवाच, संजय म्हणाला, एवं याप्रमाणे, उक्तः म्हटल्यावर, ऋषिकेश भगवान श्री कृष्ण, गुडाकेशेन अर्जुनाने, भारत हे भरतवंशजा, सेनयो सैन्याच्या, उभयोर दोन्ही, मध्ये मध्यभागी, स्थापयित्वा उभा करून, रथ उत्तमम सर्वोत्तम रथ। भाषांतर आहे, संजय म्हणाला, हे भरतवंशजा, या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला।
याचं तात्पर्य वाचण्यापूर्वी आपण कालचा राहिलेला श्लोक वाचूया. श्लोक नंबर 23. योत्स्यमानान वेक्षेहम ये यत्रे एतेत्र समागतः धार्तराष्ट्रास्य दुर्बुद्धे युद्धे प्रिय चिकीर्षवा. अर्जुन म्हणतो, धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे. कालचा जो आपण शेवटचा श्लोक वाचला त्याच्यामध्ये अर्जुन भगवंतांना आज्ञा देतोय, ऑर्डर करतोय की माझा रथ जो आहे तो दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चला, मला युद्धाला उत्सुक होऊन आलेल्या सर्वांना पाहायचं आहे. या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करायला कोण कोण आलेलं आहे मला पाहायचंय. आणि त्याच्या दुसऱ्या श्लोकामध्ये तो म्हणतो की धृतराष्ट्र पुत्राला खुश करण्यासाठी कोण कोण लढायला आलेला आहे हे मला पाहायचं आहे. आणि ते विशेष करून शब्द वापरलाय दुर्बुद्ध. दुर्बुद्ध म्हणजे ज्याला दुर्बुद्धी सुचली. कोणाला दुर्बुद्धी सुचते? जो संकट स्वतःहून ओढवून घेतो त्याला म्हणतात दुर्बुद्धी. दुर्बुद्धी. तात्पर्य, दुर्योधन आपला पिता धृतराष्ट्र याच्या सहकार्याने दुष्ट बेत आखून पांडवांचे राज्य बळकविणार होता हे उघड गुपित होते, सगळ्यांना माहिती होते. दुर्योधनाच्या बाजूला मिळालेले सर्वजण हे एकाच माळेतील मणी असले पाहिजेत. असे लोक कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि युद्धाला आरंभ होण्यापूर्वी त्यांना पाहण्याची अर्जुनाला इच्छा होती. पण शांततेच्या वाटाघाटीची बोलणी करण्याचा त्याचा मुळीच उद्देश नव्हता. शिवाय ही गोष्ट ही सत्य होती की त्याच्या निकट भगवान श्रीकृष्ण विराजमान होते, त्यामुळे अर्जुनाला विजयाची पूर्ण खात्री होती. तरी आपल्याला ज्यांच्याशी सामना करायचा आहे त्यांच्या बळाचा अंदाज घेण्याकरिता त्यांना पाहण्याची त्याला इच्छा होती. म्हणून तो याप्रमाणे सांगतो की रथ आपला जो रथ आहे तो दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चला. आणि मग संजय पुढे म्हणतो, एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयित्वा रथोत्तमम. शिला प्रभुपादांनी हा दिलेला आदेश आहे की आपण रोज हा श्लोक 3दा म्हटला पाहिजे, त्याचे शब्द टू शब्द अर्थ म्हटले पाहिजेत. म्हणजे हळूहळू हे शब्द जेव्हा रिपीट होतात तेव्हा आपल्याला त्याचा अर्थ कळायला लागतो आणि मग हळूहळू आपल्याला समजायला लागतं की हे भगवद्गीतेत कुठे दिलेलं आहे, का दिलेलं आहे. ओव्हरऑल प्रोसेसमध्ये आपल्याला मदत होते. तर या श्लोकामध्ये जो आज आपण वाचला त्याच्यामध्ये महत्वाचे शब्द आहेत. म्हणजे भगवंतांना परत एकदा संजय ऋषिकेश म्हणतो. अर्जुनाला मात्र इथे वेगळ्या नावाने संबोधलेला आहे, गुडाकेश. त्याचा अर्थ काय समजावून घेऊया आपण. आणि या श्लोकामध्ये भारत जे म्हटलेलं आहे ते धृतराष्ट्राला उद्देशून म्हटलेलं आहे. आता पुढे भगवद्गीतेमध्ये बऱ्याचदा भारत येईल. भारत म्हणजे भरत वंशज, भरत राजाच्या वंशामध्ये जे आहेत त्यांना भारत म्हटलं जातं. त्यामुळे भगवंत देखील बऱ्याचदा अर्जुनाला भारत म्हणतात, भारत वंशज म्हणतात. परंतु इथे संजय धृतराष्ट्राला सांगत आहे, त्यामुळे भरत वंशज हे धृतराष्ट्राला उद्देशून बोललेलं आहे. तात्पर्य, या श्लोकात अर्जुनाला गुडाकेश म्हणून संबोधण्यात आले आहे. गुडाका म्हणजे निद्रा, झोप. आणि जो निद्रेवर विजय प्राप्त करतो त्याला गुडाकेश म्हटले जाते. एश म्हणजे ईश्वर, स्वामी, कंट्रोलर. जो झोपेला कंट्रोलमध्ये ठेवतो त्याला गुडाकेश म्हटलं जातं. तर अर्जुनाला गुडाकेश म्हटलेलं आहे. निद्रा याचा अर्थ अज्ञान असाही होतो. झोपणे म्हणजे अज्ञानात असणे. आपण म्हणतो काय झोपलेला का काय,
एखादी गोष्ट आपल्या अज्ञानात घडून गेली तर आपण म्हणतो काय झोपलेला काय. निद्रेची जी तुलना आहे ती अर्जुनाशी अज्ञानाशी केली जाते बऱ्याचदा. आणि इथे अर्जुनाला गुडाकेश म्हटले म्हणजे तो फक्त झोपेवर विजय मिळवलेला नव्हता, तर त्याने अज्ञानावर पण विजय मिळवलेला. अज्ञान, अंधकार. निद्रा याचा अर्थ अज्ञान असाही होतो. अर्जुनाने श्रीकृष्णांशी असलेल्या त्याच्या सख्यत्वामुळे निद्रा आणि अज्ञान दोन्हींवरही विजय प्राप्त केला होता. श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त असल्यामुळे तो श्रीकृष्णांना क्षणभरही विसरू शकत नव्हता, कारण भक्ताचा हाच खरा स्वभाव असतो. निद्रिस्त अथवा जागृत अवस्थेमध्ये भगवत भक्त हा भगवान श्रीकृष्ण, त्यांचे नाम, रूप, गुण आणि लीला यांचे चिंतन करण्यापासून दूर राहूच शकत नाही. अशा रीतीने श्रीकृष्णांचे सतत स्मरण करून कृष्ण भक्त हा अज्ञान आणि निद्रा याच्यावर विजय प्राप्त करू शकतो. यालाच कृष्ण भावना किंवा समाधी असे म्हणतात. ऋषिकेश किंवा प्रत्येक जीवाचे मन आणि इंद्रिय यांचे मार्गदर्शक या नात्याने दोन्ही सैन्याच्या मधोमध रथ उभा करण्याचा अर्जुनाचा उद्देश ते जाणू शकले. पुढे ते अर्जुनाला म्हणाले, हो तर श्रील प्रभुपाद इथे थोडक्यात आपल्याला काय सांगत आहेत की तुम्हाला जर निद्रेवर आणि अज्ञानावर विजय मिळवायचा असेल तर एकमेव उपाय आहे तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांना शरण जाणे. आणि जो कोणी भगवान श्रीकृष्णांच्या बाबतीत काहीही प्रत्येक क्षणाला लक्षात ठेवतो तो शुद्ध भक्त असतो. आता इथे हे बऱ्याचदा आपल्याला ऐकायला मिळणार आहे, वाचायला श्रवण करायला मिळणार आहे बरं का. भगवान श्रीकृष्ण, त्यांचे नाम, रूप, गुण, लीला यातलं कशाचंही चिंतन करू शकतो आपण. सगळं काही सेम असतं. भगवंत आणि भगवंतांचं नाव, भगवंतांचं नय, रूप, गुण, लीला सगळं काही भगवंतच आहेत. आणि जो कोणी अशा प्रकारे भगवंतांचं चिंतन सदैव करत असतो तो झोपेवरती, निद्रेवरती आणि अज्ञानावरती विजय मिळवू शकतो. आता हे सुरुवातीला आपल्याला हे पटायला अवघड जाईल, परंतु जसं जसं भगवद्गीता आपण वाचत जाऊ तसं तसं आपल्या लक्षात येईल की हाच भगवद्गीतेचा मूळ विषय आहे. आणि ज्यांनी ही भगवद्गीता आपल्याला भावार्थ तात्पर्य स्वरूपात लिहून दिली त्यांचा हा मेन उद्देश होता की तुम्ही पहिल्यापासूनच त्या उद्देशाने भगवद्गीता वाचावी, म्हणजे हा कन्सेप्ट तुमचा दृढ होईल, दृढ निश्चय होईल. ऋषिकेश आपण चर्चा केली ऑलरेडी. ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी. इथे संजय भगवंतांना आणखीन एकदा ऋषिकेश म्हणून उद्देशून बोलत आहे. प्रभुपाद इथे सांगतात ते इंद्रियांचे स्वामी असल्यामुळे मन देखील इंद्रियामध्येच मोडतं. मनाला 6वा इंद्रिय म्हटलं जातं, कधी कधी 11वा इंद्रिय म्हटलं जातं. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन 11वा, किंवा कधी कधी 5 इंद्रिय आणि 6वा मन, 6वा इंद्रिय मन. तर ते मनाचे आणि इंद्रियांचे दोन्हींचे स्वामी आहेत. त्यामुळे त्यांनी अर्जुनच्या मनात काय चाललंय ओळखलं. ऑफकोर्स आपल्या मनात काय चाललंय ते देखील ते ओळखतात, कारण ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. आणि त्यांनी अशा प्रकारे आपला अर्जुनाचा रथ हा दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन ठेवला. आणि त्यानंतर ते असं बोलले. तर हे ते जे बोलतात ते संजय बोलून दाखवणार आहे. ऍक्च्युली ते जे बोलतात ते खूप पुढे सुरू होणार आहे श्री भगवान वाच 2ऱ्या अध्यायामध्ये. आता फक्त संजय सांगतो की असं असं ते बोलले. हा जो अध्याय आहे, पहिला अध्याय, तो पूर्णपणे अर्जुनची समस्येवरती कॉन्सन्ट्रेटेड आहे की अर्जुनचा विषाद काय होता. विषाद म्हणजे एक प्रकारचे नैराश्य, दुःख, प्रॉब्लेम. तर पुढच्या श्लोकामध्ये संजय म्हणतो की भगवंत अशा प्रकारे रथ तिथे दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन गेल्यानंतर अर्जुनाला काय म्हणाले. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्चैतान्
समवेतान कुरुनिती. भीष्म, द्रोण आणि जगातील इतर सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले, हे पार्थ, येथे जमलेल्या सर्व कुरुवंशीयांना आता पहा. आता इथे अर्जुनाचं नाव दिलेलं आहे पार्थ. प्रत्येक वेळी बदलून बदलून. पार्थ म्हणजे पृथापुत्र. कुंती महाराणीचं आणखीन एक नाव होतं पृथा. जनरली इंग्लिशमध्ये प्रभुपाद याचा शब्द सुशब्द अर्थ देताना वगैरे सगळीकडे सन ऑफ कुंती किंवा सन ऑफ पृथा असंच देतात. परंतु मराठीमध्ये असं भाषांतर शब्द केलेलं नाहीये. बऱ्याचदा मराठीमध्ये आहे तसेच संस्कृत मधले शब्द वापरले, कारण मराठीमध्ये ऑलमोस्ट सेम असतात. पार्थचा अर्थ इथे दिलेला आहे, हे पार्थ. ऍक्च्युली पार्थचा अर्थ शिला प्रभुपाद इंग्लिश मध्ये देतात, पृथाचा पुत्र, हे पृथाचे पुत्र, सन ऑफ पृथा. तात्पर्य, सर्व जीवांचे परमात्मा स्वरूप असल्याने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनात काय चालले आहे हे जाणू शकले, काय चालले होते हे जाणू शकले. या संदर्भात ऋषिकेश या शब्दप्रयोगावरून कळून येते की त्यांना सर्व काही ज्ञात होते, त्यांना सगळं काही माहिती होतं. आणि अर्जुनाच्या संदर्भात पार्थ किंवा कुंतीपुत्र अथवा पृथेचा पुत्र हा शब्द सुद्धा तितकाच महत्वपूर्ण आहे. मित्र या नात्याने श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगायचे होते की हे अर्जुन हा त्यांच्या आत्तेचा म्हणजेच पृथेचा पुत्र असल्यामुळे त्यांनी अर्जुनाचा सारथी होण्याचे मान्य केले आहे. अर्जुनाला आता उपस्थित कुरुवंशाकडे पहा असे सांगण्यामागे श्रीकृष्णांचा काय उद्देश होता? अर्जुनाला तेथेच थांबून युद्ध करावायचे नव्हते का? श्रीकृष्णांनी आपली आत्या म्हणजे पृथा हिच्या पुत्राकडून अशी अपेक्षा कधीच केली नव्हती. मित्र सुलभ विनोद करून अशा प्रकारे श्रीकृष्णांनी अर्जुनाचे मन पूर्वीच ओळखले होते. तर थोडक्यात हे जे वाक्य आहे, भगवान श्रीकृष्ण जे म्हणतात की भीष्म, द्रोण आणि जगातील इतर सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्थ, येथे जमलेल्या सर्व कुरुवंशयांना आता पहा. प्रभुपाद सांगतात की यावेळी भगवंतांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य होतं. ते पुढच्या एका श्लोकामध्ये सांगितलंय पण ऍक्च्युली. आणि अशा प्रकारे स्मित हास्य करीत जवळजवळ भगवंतांनी हे उपहासात्मक बोललं. त्यांना माहिती होतं अर्जुन आता पुढे काय म्हणणार. त्यांना हे पण माहिती होती की आता आपल्याला भगवद्गीता सांगायची आहे आणि अर्जुनाच्या मनात काय चाललेलं आहे. तर ते एकदम कुत्सित असं हसून म्हणाले, कोण कोण आलेत बघून घे, तुला कोणाकोणाला मारायचंय बघून घे, अशा पद्धतीने. आता पुढे संजय म्हणतो, तत्रापश्यत स्थितान पार्थ पितृनथ पितामहान आचार्यान मातुलान भ्रातॄन पुत्रान पौत्रान सखींस्तथा श्वशुरान सुहृदश्चैव सेनयोर उभयोरपि. आता या श्लोकामध्ये सगळ्या प्रकारचे नातलगांचे हितसंबंध सांगितलेले आहेत. तिथे कोण कोण उपस्थित होतं, अर्जुनाने काय पाहिलं, त्या ठिकाणी दोन्ही पक्षांकडील सैन्यामध्ये आपले वाडवडील, आजे, जे शिक्षक, मामे, भाऊ, पुत्र, नातवंड, मित्र तसेच सासरे व हितचिंतक अर्जुनाने पाहिले. सगळे उपस्थित होते तिथे. वाडवडील एकदम सिंपल भाषेत शिला प्रभुपाद सांगतात, त्यांनी आपलं पाहिलं आपल्या वडिलांसमान तिथे होते, तिथे आपल्या आजोबांसमान होते, फादर, ग्रँडफादर, टीचर, काका, मामा, मॅटर्नल अंकल म्हणजे मामा, काका नव्हते मामा होते, भाऊ पुत्रा समान होते,
दुर्योधनाचे पुत्र, पूर्वीच्या काळामध्ये भावाचे पुत्र पुत्रासमानच मानलं जायचं. नातवंड होती, मित्र होते, तसेच सासरे होते, हितचिंतक सगळे होते. तात्पर्य, अर्जुनाने रणांगणावर आपले सर्व नातेवाईक पाहिले. त्याने भूरिश्रवासारख्या आपल्या वडिलांच्या समवयस्क व्यक्तींना, पितामह भीष्म आणि सोमदत्त, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांच्यासारखे गुरु, शल्य आणि शकुनी यांच्यासारखे मामा, दुर्योधनासारखे भाऊ, लक्ष्मणासारखे पुत्र, लक्ष्मण हा दुर्योधनाचा पुत्र होता, अश्वत्थामासारखे मित्र, कृतवर्मासारखे हितचिंतक इत्यादी सर्व व्यक्तींना पाहिले. त्याने सैन्यात उपस्थित असलेल्या आपल्या मित्रांनाही पाहिले. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जरी यातले बरेचसे लोक अर्जुनाला मित्र मानत नसले तरी अर्जुन मात्र एक भक्त होता, शुद्ध हृदयाचा होता. त्यामुळे त्याला हे सगळे मित्रासमान, नातेवाईकांसमानच दिसायला लागले. होतेच ते ऍक्च्युली, परंतु अर्जुनाच्या हृदयामध्ये तो भाव देखील होता, भले समोरच्याला ते वाटत नसलं तरी. हे पुढे समजावून सांगितलेलं आहे. पुढे संजय म्हणतो, तान समीक्ष सकौंतेय सर्वान बंधून व्यवस्थितान कृपया परयाविष्टो विशिदन इदम ब्रवीत. विशिदम इदम अब्रवीत. जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व प्रकारच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला. तर इथून पुढे अर्जुनाचा विषाद योग सुरू होतो. विषाद योग म्हणजे अर्जुनाचं दुःख, अर्जुनाचं प्रॉब्लेम. जसं मगाशी मी म्हणालो, या सगळ्या नातेवाईकांना, मित्रांना पाहिल्यानंतर तो करुणेने भरून आला, कारण तो एक भक्त होता. भक्त हा सदैव करुणामयी असतो सर्व जीवांच्या प्रती, मित्र शत्रू सगळ्यांच्या प्रती. आणि मग अर्जुन काय म्हणाला, पुढच्या श्लोकामध्ये दिलेला आहे. अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनम कृष्ण युयुत्सुम समुपस्थितम सीदंती मम गात्राणि मुखम च परिशुष्यति. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे, ड्राय झालेले. भीतीने नाही तर एका दीप अशा करुणेच्या भावनेने, आता मला यांना सगळ्यांना मारायचं. तर त्याला अचानकपणे तो अशा आपला धर्म, आपलं कर्तव्य सगळं विसरून तो आपल्या नातेवाईकांच्या आसक्तीमध्ये मग्न झालेला भूमिका करायला सुरुवात करतो. ऍक्च्युली तो भगवंतांचा भक्त आहे. क्षत्रियाचा खरा धर्म असतो की समोर मुलगा जरी आला आपला तरी त्याला मारलं पाहिजे तुम्ही युद्धामध्ये, कारण क्षत्रियाचं कर्तव्य असतं धर्माचं, प्रजेचं रक्षण करणे. परंतु इथे ऍक्च्युली अर्जुनाचे डायरेक्टली रिलेटिव्ह कोणीच नव्हते. सगळे म्हणजे आजकालच्या कलियुगाच्या काय म्हणतात त्याला, अॅनालॉजीने आपण जर पाहिलं तर, हो की नाही. कलियुगामध्ये देखील आताच्या घडीला आपले स्वतःचे म्हणजे कोण असतात, आपली पत्नी आणि आपली मुलं. दॅट्स इट. आपले आई वडील पण आपले नसतात. आणि ऍक्च्युली बऱ्याच देशांमध्ये गव्हर्नमेंटच्या फॉर्म मध्ये देखील डिपेंडंट म्हणून तुम्हाला फक्त तुमची पत्नी आणि मुलांचंच नाव घालायचा अधिकार असतो. बाकी सगळे तुमच्यावरती डिपेंडंट नाहीये, तुमचे नातेवाईक नाहीये, फक्त नावाला नात्यासाठी. आणि तीच परिस्थिती आहे इथे सध्या.
परंतु अर्जुन ज्या काळामध्ये मोठा झाला त्या काळामध्ये काकांना देखील वडिलांसमान मानलं जायचं. आपल्या वडीलधाऱ्या लोकांना वडिलांसमान मानलं जायचं. चुलत भावांना देखील अगदी रक्ताच्या नात्या इतकंच श्रेष्ठ मानलं जायचं. आणि सॉरी सॉरी आणि मग अशा प्रकारे तो आपलं कर्तव्य विसरला आणि अचानक नातेवाईकांची आसक्ती त्याच्या मनामध्ये स्ट्रॉंग झाली आणि मग आता यांना कसं मारायचं म्हणून तो थरथर कापू लागला. तर बऱ्याच जणांना हे भगवद्गीतेचं मूळ प्रश्न आहे हे माहिती आहे. या प्रश्नावरतीच भगवंत उत्तर देणार आहेत हे देखील माहिती आहे. परंतु याचा आणि आपला काय संबंध आहे हे माहिती होत नाही. आणि मॅक्झिमम लोकांना असं वाटतं की अर्जुनचा जो विचार आहे तो बरोबर पण आहे. धर्माचा अर्थच बऱ्याच लोकांना वाटतो अहिंसा, हिंसा करायची नाही. मग अर्जुन तर खरोखर इथे म्हणा लागलाय की मला काहीच नको. पुढे तो म्हणतो मला काहीच नको यातलं, त्यांना द्यायचं तर देऊन टाका, कशाला विनाकारण यांना मारायचं. आणि अर्जुन पण बरेच शास्त्रातलं उदाहरण देऊन सांगतो की हेच सत्य आहे. परंतु भगवान श्रीकृष्ण हे सगळी अर्जुनाची जी तर्क वितर्क आहेत ते सगळे कसे मोडून काढतात हे समजावून घ्यायचं आपल्याला. आणि हे जोपर्यंत आपण या प्रकारे आपल्या कुटुंबामध्ये आपल्या इंद्रिय तृप्तीमध्ये आसक्त आहोत तोपर्यंत आपल्याला हे समजणार नाही. आणि म्हणूनच मॅक्झिमम लोकांना असं वाटतं की अर्जुन चांगलाच विचार करत होता, भगवंतांनी त्याला मुद्दामून युद्ध करायला लावलं. बऱ्याचदा आपल्याला पण असं सांगितलं जातं आपला भाऊ जर भांडत असेल प्रॉपर्टीसाठी, देऊन टाका प्रभूजी, विनाकारण कशाला चिंता करत बसतात, चिंतेचं कारण. परंतु ते वेगळं असतंय आणि अर्जुन इथे युद्ध करतोय हे वेगळं आहे. तिथे आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी प्रॉपर्टीचा उपयोग असतो. इथे अर्जुनाला धर्माच्या रक्षणाखाली आपल्या नातेवाईकांना मारायचंय. परंतु ते आपलं धर्माचं कर्तव्य विसरून अर्जुन आता अचानक म्हणायला लागला की हे तर सगळे माझे नातेवाईक आहेत, माझे वडील, माझे आजोबा, माझे गुरु. पुढे तो म्हणतो अगदी डिटेलमध्ये सांगतोय यांना कसं मारू मी. तर इथे या श्लोकामध्ये त्याच्या अवयवांना कंप सुटला आणि त्याचं तोंड कोरडं पडलं. याचा अर्थ असा नाही की तो घाबरला. बऱ्याच जणांना असं वाटतं की घाबरला की काय. तात्पर्य, भगवंतांवर ज्या ठिकाणी प्रामाणिक भक्ती आहे, भगवंतांवर ज्या व्यक्तीची प्रामाणिक भक्ती आहे त्या व्यक्तीकडे देवदेवता आणि सत्पुरुषांच्या ठिकाणी आढळणारे सर्व सद्गुण आढळतात. आपण जो अभक्त आहे तो भौतिक दृष्ट्या शिक्षण आणि सुसंस्कृती याद्वारे कितीही प्रगत असला तरी त्याच्याकडे दैवी सद्गुणांचा अभावच असतो. खूप महत्वाचं पॉइंट सांगतात श्रील प्रभुपाद इथे. जो भगवंतांचा शुद्ध भक्त असतो त्याने जरी शाळेत गेलेला नसेल, कधी काहीही शिकलं नसेल, त्याला काही मराठी गणित काही येत नसेल, त्याच्याकडे कुठली डिग्री नसेल, तरी तो इतका सद्गुणी असतो, तो देवतांसमान असतो. देवता हे जनरली भगवंतांचे भक्त असतात म्हणून त्यांना देवतांच्या त्या पोझिशनवरती ती उपाधी आणि ते पोझिशन दिलेलं असतं. ते आपण नंतर चर्चा करूया देवता कोण आहेत वगैरे. परंतु ते भगवंतांचे भक्त असतात आणि ते सगळे सद्गुणी असतात. जनरली आपण वाचतो, आपल्याला हे माहिती आहे की मनुष्याचे किंवा जीवाचे दोनच प्रकार आहेत, एक सूर आणि असुर, देवता आणि दानव. देवता म्हणजे जनरली सगळे चांगल्या स्वभावाचे, चांगल्या वृत्तीचे, चांगल्या गुणांचे. आणि त्याच्या बरोबर अपोजिट म्हणजे असुर, दानव, दैत्य. तर प्रभुपाद इथे सांगतायत की जो भगवंतांचा भक्त असतो त्याच्यामध्ये सगळे आपोआप चांगले गुण येतात आणि आलेच पाहिजेत आणि ते दाखवलेच पाहिजेत, मगच तो खऱ्या अर्थाने भक्त असतो. भगवंतांचा शुद्ध भक्त आणि त्याच्या अंगामध्ये सद्गुण नाहीत असं कधीच होत नाही. याचा अर्थ अजूनही आपण असुर आहोत. आणि
याच्या विरुद्ध भौतिक जगामध्ये एखादा व्यक्ती खूप छान वाटेल आपल्याला, अमेझिंग, ट्रिमेंडसली, याच्या इतका चांगला व्यक्तीच कोणी नाही. जसं की श्रील प्रभुपादांच्या काळामध्ये संपूर्ण भारत ऍक्च्युली महात्मा गांधींना ग्रेट म्हणायचे, पण प्रभुपाद एकटेच होते त्यांना नाव ठेवणारे. प्रभुपाद म्हणायचे कसला ग्रेट, महान आत्मा तोच असतो जो भगवंतांना समर्पित असतो, तो भगवंतांना समर्पित होऊन कार्य करतो, विनाकारण कुणाला पण महात्मा करून चालत नाही. तर समाजाच्या दृष्टिकोनातून, समाजाच्या मूल्यमापनामध्ये एखादा व्यक्ती आपल्याला खूप छान वाटेल, सद्गुणी आहे, नैतिकवादी आहे, नीतिमत्तेने वागतो, परंतु जर तो भगवंतांना मानत नसेल त्याच्यामध्ये काही सद्गुण नसतात ऍक्च्युली. काल एकाने आमच्या एका व्हिडिओवरती कमेंट केला, ते ज्याच्यामध्ये मी समजावून सांगत होतो की देव आहे, तुम्ही पण बघितलं असाल, देव आहे, हृदय कसं काम करतं वगैरे. त्याच्यावरती भरपूर लोक कमेंट करतायत. एकाने कमेंट केला की या जगात देवाला न मानणारे देखील देव माणसं आहेत. एवढेच कमेंट केलेलं त्यांनी. अहंकारी नसतात ते, शक्यच नाही. देवाला न मानणारा, भगवंतांना न मानणारा अहंकारी नाही असं होऊच शकत नाही. हा, तो असं म्हणू शकतो की मी माझ्या इंद्रिय सुप्तीसाठी काय करत नाही, मी माझ्या कुटुंबाच्या साठी मी काम करतोय, माझं काय व्हायचं ते होऊ दे, मी निस्वार्थी आहे. अरे तू निस्वार्थी नाहीच आहे, तुझ्या कुटुंबाच्या स्वार्थामध्ये तुझं स्वार्थ आहे. एखादा व्यक्ती त्याच्याही पुढे जाऊन चांगला असू शकतो, तो म्हणू शकतो की मी माझ्या कुटुंबाचं पण मी पर्वा करत नाही, मी माझ्या समाजाचं कार्य करतो, माझ्या कुटुंबाचं मला काही देणं घेणं नाही, मी समाजासाठी कार्य करतो. पण तू शेवटी हा स्वार्थ आलाच की समाजाच्या सुखामध्ये तुझं सुख आहे. म्हणजे दुसऱ्या समाजाचं वाईट झालं तरी चालतंय. एखादं त्याच्याही पुढे जाऊन म्हणेल की राष्ट्राच्या हितामध्ये माझं हित आहे. पण तू शेवटी या सगळ्याला शास्त्रामध्ये म्हटलं जातं विस्तारित इंद्रिय तृप्ती. तुमची स्वतःची जी इंद्रिय तृप्ती असते ती स्वतःपुरती असते. जेव्हा तुम्ही म्हणता की माझं कुटुंब जेव्हा सुखी होईल तेव्हा मी सुखी होईल, त्याला म्हणायचं विस्तारित इंद्रिय तृप्ती. शेवटी इंद्रिय तृप्ती आहेच, शेवटी हे आहेच तिथे. जेव्हा हे सुखी होतील तेव्हा मी सुखी होणार. मी पण गेलेला नसतो, तो असा सूक्ष्म प्रमाणात आपल्याला गेल्यासारखा वाटतो, परंतु ऍक्च्युली गेलेला नसतो. त्यामुळे ही व्याख्या कदाचित लोकांना पटणार नाही, परंतु हे सत्य आहे. शास्त्रामध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितलंय. नारद मुनी सांगतात भागवतम मध्ये, भगवान श्रीकृष्ण 11व्या संदामध्ये परत एकदा रिपीट करून सांगतात उद्धवला की जोपर्यंत मनुष्य मला शरण येत नाही आणि मला शरण येऊन मग माझी सेवा म्हणून प्रत्येकाची समान भावाने प्रेमाने सेवा करत नाही, तोपर्यंत ऍक्च्युली त्याच्यामध्ये सद्गुण नसतातच, भले तो जगाच्या दृष्टिकोनातून कितीही सद्गुणी असो. आता थोडस उलट झालंय ऍक्च्युली. भगवंतांना शरण आल्याचा आपण ढोंग करतो का? कारण कुणावरच प्रेम करत नाही. मग हे भगवंतांवर, भगवंतांच्या विग्रह किंवा फोटोवरती प्रेम करायचं आपलं नाटक काय आहे? त्याच्यातून आपला काहीतरी फायदा हवाय. पूर्णपणे शरण गेलेलं नाही. पूर्णपणे शरण आपण तेव्हाच जातो जेव्हा ऍक्च्युली आपण सगळ्यांचीच सेवा करत असतो. असं कधीच भगवंतांची सेवा करण्यामध्ये सगळ्यांची सेवा आपोआप येते, परंतु सगळ्यांची सेवा करण्यामध्ये भगवंतांची सेवा येत नसेल तर ते अपूर्णच असतं. हे बऱ्याच लोकांना, जे मानवतावादी असतात बघा, राष्ट्राच्याही पलीकडे मी मानवतेचा साठी काम करतो. तर तू मानवतेसाठी काय काम करतो, मग दुसऱ्या जीवांचं काय, पशुपक्ष्यांचं काय? म्हणूनच बघा पाश्चात्य देशामध्ये जे महान असे समाजसेवक टीव्हीवरती वगैरे इंटरनेटवरती आपल्याला दिसतात, ते संपूर्ण मानवतेची चर्चा करत असतात. युनायटेड नेशन, संयुक्त राष्ट्र, मानवतावादी, हे आणि ते, आणि मीटिंग झाल्यानंतर जाऊन चिकन आणि बीफ खातात. याला काही अर्थ नाही, की नाही? पाश्चात्य देशामध्ये देखील जसं आपल्या बॉलिवूडमध्ये प्रेम दाखवतात तसं पाश्चात्य देशामध्ये देखील प्रेम दाखवतात. आजकालचे आय लव्ह यू, यू लव्ह मी, सगळं चालू असतं. परंतु सगळं झाल्यानंतर आज संध्याकाळी डिनरला काय आहे? चिकन. मग त्या चिकनवर कोण प्रेम करणार? आय लव्ह यू, यू लव्ह मी, हू लव्ह चिकन? तर अशा प्रकारचे सद्गुणी लोकांचा काही अर्थ नाही. हे फक्त दिखाऊ सद्गुणी आहे. एका सर्वेनुसार, मला वाटतं बऱ्याच वर्षापूर्वी, 15-20 वर्षापूर्वी मी हा सर्वे टाइम्स ऑफ इंडियामध्ये वाचलेला.
टाइम्स ऑफ इंडिया बोगस न्यूजपेपर आहे ऍक्च्युली, अजिबात वाचू नका. जसं जी आपल्या संस्कृतीचा विनाश करत, ऍक्च्युली न्यूजपेपर वाचायची काही गरजच नाही, नाहीतर तुम्ही म्हणाल दुसरे कुठले न्यूजपेपर वाच. लगेच आपल्याला पाहिजे असतं. तर तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो आणि मला सवय होती वाचायची. तर एक सर्वे असा आला होता आणि मला ते खूप आश्चर्य वाटायचं तेव्हा, की पाश्चात्य देशामध्ये, अमेरिकेमध्ये वगैरे लोक खूप विनम्र असतात आणि भारतामधले लोक विनम्र नाहीत. आणि त्याचा पुरावा म्हणून त्यांनी काय दिलेलं, की पाश्चात्य देशामध्ये लोक हाय, हाऊ आर यू, थँक्यू व्हेरी मच, सॉरी, प्लीज खूप म्हणतात. आणि तुम्ही जर जात असाल, ते पुढे असतील तर तुमच्यासाठी दरवाजा धरून ठेवतात, लिफ्टचा दरवाजा धरून ठेवतात. तर ह्या काही चांगल्या गोष्टी आपल्याला पाश्चात्य अमेरिकेमध्ये आढळतात. आणि नंतर मी जेव्हा अमेरिकेला गेलो तेव्हा ऍक्च्युली मी पाहिलं देखील, भारतापेक्षा डेफिनेटली 100 पटीने ते चांगलं वागतात या बाबतीत. परंतु हा बाहेरी दिखावा असतो सगळा, याला आपण सद्गुण म्हणू शकत नाही. कारण तिथे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत न चुकता मांसाहार केला जातो. मग कसला आला सद्गुण? हे अर्जुनासारखं सद्गुण झालं. माझ्या स्वजनांवरती फक्त मी प्रेम करणार, बाकीच्यांवर मी करणार नाही. चिकननी तुमचं काय वाईट केलंय? आणि पाश्चात्य देशामध्ये तर इतकं वाईट काम केलं जातं. मॅक्झिमम लोक 1 नंबर प्रिफर करतात गाईला खायला. नाही, 1 नंबर गाय नाही, 1 नंबर नाही, 1 नंबर गाय खातात, 2 नंबर डुकराला खातात आणि 3 नंबर चिकनला खातात. अमेरिकेमध्ये नुसता रोज लोकांच्या खाण्यापिण्यासाठी 50 लाख, 5 करोड गायी मारल्या जातात डेली, रोज. अमेझिंग. कुठे आला सद्गुण? आपल्याकडचे काही लोक सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जातात अमेरिकेत, तसं मी पण गेलो होतो. आणि मग आपले आई वडील येतात तिथे सुट्टीला. ऍक्च्युली आपल्या आई वडिलांना भारतीय संस्कृतीबद्दल जास्त अटॅचमेंट असली पाहिजे, परंतु आपल्या आई वडिलांना कमी अटॅचमेंट आहे आजकाल. त्यांना मुलाला कधी एकदा अमेरिकेला गेलेलं पाहायचं असतं. आणि तिथे आल्यानंतर तर इतके इम्प्रेस होतात, वाव वाव काय लोक वागतात, किती छान वागतात लोक, किती स्वच्छ ठेवतात लोक, प्रत्येक जण गुणगान करत असत. परंतु या प्रकारचे सद्गुण काही उपयोगाचे नाही. प्रभुपाद जेव्हा गेले अमेरिकेमध्ये, प्रभुपादांनी पाहिले सगळीकडे अंधार, अंधकार, अज्ञान आहे, तमोगुणाचा प्रभाव आहे सगळी. प्रभुपादांनी हे पाहिलं नाही, रस्ते किती छान आहेत, सुंदर आहेत, वॉलमार्ट, डीमार्ट किती सुंदर आहेत, नीटनेटके आहेत, किती छान भाजीपाला सगळा मिळतो, प्रदूषण अजिबात नाही, सगळे किती व्यवस्थित एका लाईनने जातात, ट्रॅफिक रूल कोणी तोडत नाही. हे पाहिलं नाही प्रभुपादांनी. प्रभुपादांनी पाहिलं या पाश्चात्य देशावरती निर्विशेषवादाचा आणि अज्ञानाचा, तमोगुणाचा सगळीकडे पसरलेला प्रभाव. आणि यातून या लोकांना कसं बाहेर काढायचं, उतरल्या अमेरिकेत प्रभुपाद विचार करत होते. कारण जो भगवंतांचा भक्त असतो त्याला खरं लगेच कळतं. तर अर्जुन देखील इथे भगवंतांचा भक्त आहे, म्हणून तो अशा प्रकारे व्याकुळ झालाय. त्याच्यामध्ये देवतांचे सगळे सद्गुण आहेत. तो पहिल्यांदा राजा, बऱ्याचदा आपली ही चुकीची संकल्पना असते की राजा म्हणजे युद्ध करायला तयार. राजाने 1000 वेळा विचार करायचा असतो युद्ध करण्यापूर्वी, युद्ध टाळायचा विचार करायचा असतो. त्यामुळे खरा क्षत्रिय तोच असतो जो युद्ध टाळतो. त्यामुळे अर्जुनला साहजिकच असं वाटतंय की या सगळ्यांना मी का मारू, माझ्या सुखासाठी तर मी मारत नाहीये. थोडासा तो कन्फ्युज झालाय. त्याला असं वाटायला लागले की माझ्यासाठी हे सगळे मरणार. आणि एकदम जवळचे लोक, आता तो जवळचे म्हणतो, माझे आजोबा वगैरे सगळे आहेत, पुढे तो हे पण म्हणतो की हे सोडा, बाकीच्यांना देखील मी का मारू, यांचा काय दोष आहे याच्यामध्ये, माझ्या राज्य सुखासाठी मी यांना का मारू. तर अशा प्रकारची करुणा उत्पन्न झाली आहे त्याच्यामध्ये, भीती वगैरे काही नाही. तर इथे प्रभुपाद पहिल्याच वाक्यामध्ये तो पॉइंट खूप स्ट्रॉंगली सांगतात की भगवंतांवर ज्या व्यक्तीची प्रामाणिक भक्ती आहे त्या व्यक्तीकडे देवदेवता आणि सत्पुरुषांच्या ठिकाणी आढळणारे सर्व सद्गुण आढळतात. पण जो अभक्त आहे तो भौतिक दृष्ट्या, म्हणजे या जगाच्या दृष्टिकोनातून शिक्षण आणि
च्या दृष्टिकोनातून कितीही प्रगत असला, कितीही नैतिक असला, सद्गुणी असला, तरी त्याच्याकडे दैवी गुणांचा, सद्गुणांचा अभावच असतो. अर्जुनाने जेव्हा आपापसात युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन युद्धभूमीवर जमलेल्या आपल्या मित्रांना, सगळे सोयऱ्यांना आणि नातेवाईकांना पाहिले, तेव्हा तो त्यांच्याबद्दलच्या करुणेने अत्यंत व्याकुळ झाला. आपल्या सैनिकांबद्दल तर त्याला पूर्वीपासूनच सहानुभूती वाटत होती, आणि आता विरुद्ध पक्षाकडील सैनिकांच्या अटळ मृत्यू पाहून त्याला त्याच्याबद्दलही करुणा वाटली. या प्रकारे विचार करीत असताना त्याच्या शरीराचा सर्व अवयवांना कंप सुटला आणि तोंड कोरडे पडले. त्यांची युद्ध करण्याची उत्सुकता पाहून तो काहीसा आश्चर्यचकित झाला होता. काय क्षुल्लकशा भूमीसाठी हे युद्ध करायला लागले? कारण तो भक्त होता, त्याला भूमी संपत्तीशी, ऐश्वर्याची काही देणं घेणं नव्हतं. मग त्याला त्यामुळे आश्चर्य वाटत होतं की हे असे का वागतायत, मी द्यायला तयार आहे त्यांना. तो म्हणतो देखील पुढे एका श्लोकामध्ये, मी द्यायला तयार आहे त्यांना. वस्तुतः संपूर्ण कुटुंब, अर्जुनाचे रक्ताचे नातेवाईकही त्याच्याशी लढायला जमले होते. जरी या ठिकाणी उल्लेख केला नसला तरी एखादा सहज कल्पनेने समजू शकेल की फक्त अर्जुनाच्या शरीराच्या अवयवांना कंप सुटला होता आणि मुख कोरडे पडत होते एवढेच नव्हे, तर तो करुणेने अश्रू सुद्धा ढाळत होता. त्याच्या डोळ्यातून पाणी पण येत होते. ही लक्षणे अर्जुनाच्या दुर्बलतेची नव्हती, हे महत्वाचं आहे जाणून घेणे, तर भगवंतांच्या शुद्ध भक्ताच्या ठिकाणी आढळणाऱ्या सुहृदयतेमुळे होती. सुहृदय म्हणजे सगळ्यांसाठी, सगळ्यांच्या हिताचा सदैव विचार करणे. म्हणून म्हटले आहे की यस्यास्ति भगवत अकिंचन, यस्यास्ति भक्तीर भगवत्यकिंचन सर्वैर गुणै समासुते सुरा. हे श्रीमद भागवतम मध्ये हेच जे आता आपण मगापासून 15-20 मिनिटं जे डिस्कस केलं तेच भागवतमच्या एका श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. यस्यास्ति भक्तीर भगवत्यकिंचन सर्वैर गुणैर तत्र समासते सुरा. हराव भक्तस्य कुतो महद्गुणा मनोरथेना सती धावतो वही. ज्याला पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांच्याविषयी दृढ भक्ती आहे त्याच्याकडे देवतांमध्ये आढळणारे सर्व सद्गुण असतात. पण जो भगवत भक्त नाही त्याच्याकडे काहीच किंमत नसलेली केवळ भौतिक पात्रता असते. मग तो या भौतिक जगामध्ये डबल PhD का असेना, नोबेल पारितोषिक मिळालेलं का असेना, तो युजलेसच असतो. प्रभुपादांचे शब्द आहेत. तुम्ही म्हणाल प्रभूजी एवढ्या कठोर काय बोलता? येस, प्रभुपाद म्हणायचे हे सगळे मोठे मोठे शास्त्रज्ञ, मोठे मोठे राजनैतिक, मोठे मोठे खेळाडू, हे सगळे युजलेस आहेत. सचिन तेंडुलकर इतका महान झाला भारतामध्ये, परंतु त्याला भगवंत कळालं नाही, त्याचं आयुष्य वाया गेलं, युजलेस. कदाचित सचिन तेंडुलकर चुकीचं उदाहरण आहे. आजकाल कोण नेक्स्ट कोण आहे? विराट कोहली, ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन. आपण यांना सगळ्यांना आदर्श मानतो, परंतु भगवंत समजले नाहीत, भगवंतांची भक्ती समजली नाही, काही उपयोग नाही. याचे कारण म्हणजे मानसिक स्तरावरच अडकून पडल्यामुळे तो मोहमयी भौतिक शक्तींकडे निश्चितपणे आकर्षिला जातो. श्रीमद भागवतमच्या 5व्या स्कंदामध्ये 18व्या अध्यायामध्ये 12व्या श्लोकात हे म्हटलेलं आहे. तर एनिवे, अर्जुनाची मनस्थिती आपण वाचत आहोत. आता इथून पुढे अख्खा अध्याय संपेपर्यंत आपल्याला अर्जुनाची मनस्थिती आणि अर्जुनाचे तर्क वितर्क लक्षात घ्यायचे. इथे तो करुणेने व्याकुळ झाला. आता हेच पुढे समजावून सांगितलं जाईल. भगवंत सांगणार आहेत दुसऱ्या अध्यायापासून, परंतु प्रभुपाद तात्पर्यामध्ये ऑलरेडी इथे सांगायला सुरुवात करतात की ऍक्च्युली यालाच शारीरिक स्तरावरती विचार करणे म्हणतात. कारण जो स्वतःला शरीर समजतो तोच आपल्या कुटुंबियांना नातेवाईक समजतो. कारण आत्म्याचा कोणाशी संबंध नाही, आत्म्याचा भगवंतांशी संबंध आहे. आणि मग तो समजायला लागतो हे माझे स्वजन आहेत, मला यांच्यासाठी काम केलं पाहिजे. यालाच म्हणतात शरीराच्या लेवलवर विचार करणे. अर्जुन हा असा शरीराच्या लेवलवर विचार करायला लागला, तो भक्त असूनही. तो पुढे शब्द वापरतो स्वजन, माझ्या स्वजनांना मी कसं मारू. तर तेव्हा आपण ते चर्चा करूया, स्वजन म्हणजे काय वगैरे. तर आजच्या या
श्लोकाच्या तात्पर्याचा मेन मुद्दा आपल्याला समजून घेण्यासारखा म्हणजे प्रभुपाद जो व्हेरी इम्पॉर्टंट मुद्दा सांगतात तो म्हणजे भगवंतांचा जो शुद्ध भक्त असतो त्याच्यामध्ये सगळे सद्गुण असतात, परंतु जो भगवंतांचा भक्त नाही, परंतु या जगाच्या दृष्टिकोनातून कितीही मोठा सद्गुणी असला तरी तो आसुरी प्रवृत्तीचाच असतो. प्रभुपाद नेहमी एक श्लोक सांगतात, मला आठवत नाहीये ऍक्च्युली. आणि ते प्रभुपादांनी कधी सांगितलं नाही ते कुठल्या शास्त्रामधून आहे. आराधते हरिम तपसा ततः किम, नाराधते हरी तपसा ततः किम. समजायला थोडस सोपं आहे. आराधते हरी तपसा ततः किम म्हणजे जो हरीची आराधना करतो त्याला दुसरं काहीच करायची गरज नाही. आणि नाराधते हरी तपसा ततः किम हे सेमच वाक्य आहे, परंतु नाराधते म्हणजे जो हरीची आराधना करत नाही तो सगळं करून पण काही उपयोगाचं नाही. जो हरीची आराधना करतो, हरीचं नाम घेतो, त्याला दुसरं काहीच करायची गरज नाही. आणि जो हरीची आराधना करत नाही त्याने दुसरं कितीही केलं तरी त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे जीवनाचा उद्देश हाच असला पाहिजे की भगवंतांचा शुद्ध भक्त होणे. तर हळूहळू आपल्याला लक्षात येईल की म्हणजे काय आणि कसं व्हायचं हे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. श्रीमद भागवतमध्ये या हरे कृष्ण. तर इथे आपण आज थांबूया, उद्या कंटिन्यू करूया. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? सर्वांना दंडवत प्रणाम. प्रभूजी, आजच्या याच्यामध्ये आपण सांगू शकाल का या संपूर्ण भगवद्गीतेतला असा कुठला श्लोक आहे का की ज्याचं आपण रोज वाचन किंवा पठण करायला पाहिजे, म्हणजे त्याने काय आपल्याला की जे भगवंतांना सांगायचंय त्या श्लोकामध्ये आहे आणि आपण ते रोज वाचून त्याचं चिंतन करू शकतो किंवा त्याचा जीवनात उपयोग करू शकतो रोजच्या, म्हणजे अख्खं आहेच पूर्ण भगवद्गीताच आहे, पण त्याच्यातला काही श्लोक किंवा एखादा श्लोक असा आहे का किंवा असं काही सांगितलंय का की येस प्रभुपाद आणि आपले चिंतन म्हणून आपले पूर्वाचार्य सांगतात की 10व्या अध्यायातले श्लोक नंबर 8, 9, 10, 11 हे अत्यंत महत्वाचे. यांना चतुश्लोकी भगवद्गीता म्हटलं जातं. त्यातला पण 8वा जो पहिला श्लोक आहे त्या 4 मधला पहिला तो अत्यंत महत्वाचा आहे. ज्याला तो श्लोक समजला त्याला संपूर्ण आयुष्य समजलं, संपूर्ण आयुष्याचा उलगडा झाला. ज्याच्यामध्ये भगवंत म्हणतात की सगळं काही मी निर्माण केलेलं आहे, सगळं काही माझ्या मालकीचं आहे, सगळं काही माझ्या नियंत्रणाखाली आहे. हे लहानपणापासून समजणं सगळ्यांना खूप गरजेचं आहे. तो श्लोक, त्याच्यानंतरचे 3 श्लोक, या 4 श्लोकांना चतुश्लोकी भगवद्गीता म्हणतात. भगवद्गीतेचा पूर्ण आशय त्या 4 श्लोकांमध्ये दिलेला आहे. तर ते तुम्ही रोज चिंतन करू शकता. म्हणायचं नाही म्हणून काय उपयोग होणार नाही. हे मंत्र नाही आहेत आणि मंत्र म्हणण्या इतकी शुद्धता आपल्यामध्ये नाहीये. त्याचा अर्थ लक्षात आला पाहिजे आणि तो अर्थ आपल्या जीवनामध्ये उतरला पाहिजे. आणि लहान मुलांना विशेष करून, आपल्या घरी लहान मुलं असतील त्यांना हे फक्त 4 श्लोक आपण शिकवले पाहिजे. त्यांना तुम्ही शाळेत नाही घातलं तरी चालते. जोपर्यंत हे 4 श्लोक त्यांना कळत नाहीत तोपर्यंत त्यांना जीवनाचा उद्देशच करणार नाही. शिक्षण म्हणजेच हे 4 श्लोक आहेत, प्रभुपाद एका ठिकाणी सांगतात. श्लोक नंबर 8, 9, 10 आणि 11. मी आता डिटेलमध्ये जात नाही, तेव्हा आपण डिटेलमध्ये चर्चा करूया जेव्हा येतील तेव्हा. अध्याय 10वा, श्लोक नंबर 8, 9, 10, 11. धन्यवाद. हरे आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे?
कृष्ण हरे कृष्ण. प्रभूजी कर्म सांगाल का थोडं? कट होतोय माताजी, तुमचा आवाज ऐकू आला नाही पूर्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. कर्म अकर्म आणि विकर्म बद्दल सांगा मग. ते सगळं डिटेलमध्ये आपल्याला तिसऱ्या अध्यायामध्ये त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे, त्यामुळे आता नको वेळ घालवायला. अगदी डिटेलमध्ये ठीक आहे, सकाम कर्म, नियत कर्म, अकर्म, विकर्म सगळे अगदी डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. आजच सांगितलं तर तुम्ही येणार नाही मग पुढे उद्यापासून. नाही तसं काही नाही, एवढं थोडक्यात सांगण्यासारखं नाही आहे. ते 1-2 अध्याय आहेत कर्मासाठी भगवद्गीतेमध्ये, 3रा आणि 5वा. त्यामुळे आपल्याला ते डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण.